आणि भाऊंच्या हातात फक्त कामाची कला आहे. भाऊ बोलून दाखवत नाही, भाऊ काय करून दाखवत, भाऊचं फक्त कामात सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे भाऊंना विरोध केला जातो, काही गोष्टी होत जातात. विरोध कोणाचा असो कसा असो त्याच्याशी आम्हाला त्याचं घेणं नाही, पण हिंदुत्वाचा नारा खांद्यावर घेऊन भाऊ ज्या पद्धतीनं मार्गस्थ होतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. ज्या पद्धतीने उभा गटात जे पद भाऊंनी घोषवलेले आहेत त्या पद्धतीने भाऊंनी ताकदीनेच काम केले. भारतीय जनता पार्टीत ज्या पद्धतीने जे पद भाऊंना देण्यात येईल त्याच्यापेक्षा जास्त मेहनतीने भाऊ काम करतील हे आम्हाला. नमस्कार, आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकमध्ये कालच सुधाकर बडगुजर हे उभाटाचे नेते होते आणि ते आता भाजपच्या पक्षप्रवेश केलेला आहे. कालच त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील स्थानिक कार्यकर्ते आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? साहिल गवळी. कालच सुधाकर बडगुजर यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये. काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला अतिशय आनंद होतोय. ज्या प्रकारे भाऊंचं काम शिवसेना उभाटा गटात ज्या प्रकारे दाखवलेलं होतं, ज्या पद्धतीने काम केलेलं होतं शिवसेना उभाटा गटात अतिशय जोमाने काम केलेलं होतं, त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने आम्ही भारतीय जनता पार्टीत त्यापेक्षा जोमाने काम करू. भाऊ जे सांगतील ते धोरणाने आम्ही काम करू आणि आम्ही सर्व लोक भाऊंच्या पाठीशी अतिशय ताकदीपणाने उभे राहू कायमस्वरूपी. उभाटामध्ये सुधाकर बडगुजरांना मोठी जिम्मेदारी होती, आता इथे देखील तशीच जिम्मेदारी द्यावी, काय अपेक्षा तुम्हाला, काय वाटतं? ज्या प्रकारे पक्षश्रेष्ठीचे काम भाऊंच्या हाती सोपवतील, ज्या पद्धतीने उभाटा गटात जे पद भाऊंनी घोषवलेले आहेत त्या पद्धतीने भाऊंनी ताकदीनेच काम केले. भारतीय जनता पार्टीत ज्या पद्धतीने जे पद भाऊंना देण्यात येईल त्याच्यापेक्षा जास्त मेहनतीने भाऊ काम करतील हे आम्हाला अपेक्षा आहे. बडगुजरांचं काम तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून बघितलं आहे, काय सांगाल त्यांच्याबद्दल? नाशिक जिल्ह्यात सुधाकर भाऊंसारखं नेतृत्व हे कोणीच करू शकत नाही. भाऊंचं काम भाऊ बोलत नाही, भाऊंचं काम बोलतं, एवढंच आम्ही सांगतो. आम्हाला सांगण्याची गरज नाही. काय नाव तुमचं? शरद वाघ. काय सांगाल, बडगुजरांचा काल प्रवेश झाला, तुम्ही त्यांच्या संदर्भात काय सांगाल? प्रवेशाला तुम्ही होतो. काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? खरं तर सुधाकर बडगुजरांच्या संदर्भामध्ये सांगायचं ठरलं, नीतीचा आदर्श घ्यायचा संत नामदेवाचा घ्यायचा, चारित्र्याचा आदर्श घ्यायचा तर द्रौपदीचा घ्यावा, मर्यादाखोर पुरुष म्हणून कोणाचा आदर्श घ्यायचा प्रभू रामचंद्राचा घ्यावा आणि विकास पुरुष म्हणून कुणाचा आदर्श घ्यायचा ठरला तो सुधाकर बडगुजरांचा घ्यावा. आणि एक विकास पुरुष म्हणूनच भारतीय जनता पार्टीने सुधाकर बडगुजरांना पक्षामध्ये प्रवेश केला. विरोध कोणाचा असो कसा असो त्याच्याशी आम्हाला त्याचं घेणं नाही, पण हिंदुत्वाचा नारा खांद्यावर घेऊन भाऊ ज्या पद्धतीनं मार्गस्थ होतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि राहणार आणि शेवटपर्यंत राहणार. सुधाकर बडगुजरांना उपाटा गटातून हकालपट्टी करण्यात आली आणि आता आमदार सीमा हिरे हे देखील इथे स्थानिक लेवलला विरोध करत आहे. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? उभाटाच्या संदर्भामध्ये सांगायचं ठरलं, सुधाकर बडगुजर हे पक्षाचे उपनेते होते आणि त्यांची नियुक्ती ही मुंबईमधून झाली होती आणि त्यांची हकालपट्टी कोण करतो? जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख. अरे तुम्ही म्हशी पाळता का पक्ष पाळताय? नंबर 2, सीमाताईंनी स्पष्टपणे विरोध केला नाही. कालही त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही सुधाकर बडगुजरांच्या बरोबर काम करू शकत नाही. नंबर 2, भाऊंच्या संदर्भामध्ये सांगायचं ठरलं, बाईने एक गोष्ट ज्ञात होती की जर सुधाकर बडगुजरांना पक्षात जर घेतलं तर सुधाकर बडगुजर हे आपल्यापेक्षा उजवे ठरणारे, म्हणून त्यांना विरोध करा. सलीम कुत्ता हा निमित्त आहे, नाहीतर भाऊ नाशिकला, मी नाशिकचा वतनदार असून मी सुधाकर बडगुजर सारखा नेता माझ्या नाशिकला लाभला याचा मला फार अभिमान आहे ना, कारण तो विकास पुरुष आहे. बघा ना, अहो मी काय म्हणतो, पश्चिम मतदारसंघामध्ये 2 इंडस्ट्री झोन आहे, साधे एक चॉकलेटचा कारखाना बाई आणू शकली नाही. काय म्हणायचं नेतृत्वाचा अर्थ काय होतो? मी तर एका भाषेत बोललो होतो, सुधाकर बडगुजर एकदा विधानसभेची मध्ये पाठवा, नाशिकची बारामती नाही केली तर बघा माझ्या भाषणाचा क्ल्यू स्वतः पंकजा मुंडे नाही घेऊन कृषी प्रदर्शनामध्ये सांगितलं. काय सांगितलं? का बारामतीच्या धर्तीवर मराठवाड्याचा विकास करील. जर उद्या भाऊकडे कोणतं पद येऊ द्या, भाऊ नाशिकचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही. आपली काय अपेक्षा आहे, काय पद मिळालं पाहिजे? पक्ष जो देईल ते पद पेलवण्याची, शिवधनुष्य पेलवण्याची ताकद आमच्या भाऊमध्ये आणि ते निश्चित पेलवतील, निश्चित यशस्वीरित्या पार पडतील. पद कोणता असो. उद्या महानगरपालिका
निवडणुका झाल्या 100चा नारा पार जर केला ना आणि महत्वाचं पद आलं ना, उदाहरणार्थ सांगतो, महापौर त्या लायकीचा माणूस आहे, ते पण पेलावण्याची ताकद क्षमता सुधाकर बडगुजर या व्यक्तीमध्ये आहे, एवढं सांगू शकतो. काय नाव तुमचं? अविनाश काकडे. काय सांगाल? यांनी महापौर पदाची अपेक्षा व्यक्त केली आहे, भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला, काय सांगाल? युवक आहात. नाही भाऊ, आता जिथं भाऊंचं एक अशी श्रेष्ठ आहे की भाऊ जिथं पाय मारतील तिथं पाणी काढतील, असं आहे. आता भाऊंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे, त्यामुळं भाऊ आमचं असं आहे, भाऊ जे सांगतील तेच आम्ही म्हणजे ते पुढं चालू नाही का. म्हणजे भाऊंचं असं आहे, भाऊंनी जे आम्हाला सांगितलं हे काम करायचं आम्ही ते काम करणार. आणि भाऊंच्या हातात फक्त कामाची कला आहे. भाऊ बोलून दाखवत नाही, भाऊ काय करून दाखवत नाही. भाऊचं फक्त कामात सगळ्या गोष्टी आहे, त्यामुळे भाऊंना विरोध केला जातो, काही गोष्टी होत जातात. पण भारतीय जनता पार्टी आता फक्त आम्ही एवढं सांगू की जे काय आहे ते सगळे मतभेद बाजूला करून आम्ही एक जोमाने काम करू आणि सगळे एक दिलाने काम करू. काय नाव? आपण बघू शकता महापौर पद जरी आगामी नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भेटलं तरी ते देखील सांभाळण्याची क्षमता ही सुधाकर बडगुजर मध्ये आहे, हे कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की विरोध हा होतच राहणार आहे, पण विकास पुरुष आहे आणि काम करणाऱ्या माणसाला कुठंही जागा द्या, कोणतंही पद द्या, ते काम करणारच आहे. कॅमेरा पर्सन अजितसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.